मानोरा तालुक्यातल्या नागोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील चापखंड येथे उंदीर तापाचा रुग्ण सापडला असून त्यामुळे खळबळ माजली आहे। माकड तापाची भीती असणाऱ्या या भागात उंदीर तापाचा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून त्यांच्याकडून जनजागृती करण्यात येते। खानापूर तालुक्यातील हलगा पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव संमत। 7 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने केले मतदान, तर अध्यक्षासह 3 सदस्य अनुपस्थित। अध्यक्षपदाची जागाही रिकामी। अंकोला तालुक्यातील केनी इथल्या ग्रीनफील्ड बंदर निर्मितीच्या सर्वे कामामुळे या परिसरात 5 मार्च पर्यंत जमावबंदी कायदा लागू। कामाच्या ठिकाणी जाण्यास बंदी। कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। टॅटूसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईपासून HIV आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असल्याने कर्नाटक सरकार टॅटूवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार। त्यासाठी कर्नाटक सरकार नवीन कायदा करणार असून नव्या कायद्यानुसार अवैज्ञानिक पद्धतीने आणि हव्या त्या पद्धतीने टॅटू काढण्यावर निर्बंध घातले जाणार। कर्नाटकात तयार होणाऱ्या उत्पादित वस्तूवर असणाऱ्या लेबल, डायरेक्शन आणि इतर माहिती कन्नडमध्येच असावी। इतर भाषेबरोबर कन्नड भाषेलाही प्राधान्य द्यावे, कर्नाटक सरकारचा आदेश। हत्तींच्या सुळ्याची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला वन खात्याच्या गुप्तचर पथकाने बेळगाव जवळील बसवन कुडची येथे केली अटक। अटक करण्यात आलेला तावरघट्ट तालुका भद्रावती शिवमोगा येथील असून बालाजी शिवप्रकाश असे त्याचे नाव आहे। त्याच्याकडून हत्तीचे 2 सुळेही जप्त करण्यात आले। महिला आणि बाल कल्याण खात्यामार्फत खानापूर तालुक्यातील 75% पेक्षा जास्त अपंग असलेल्या नागरिकांना 20 दुचाकींचे वितरण करण्यात आले। खानापूर तालुका पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते या दुचाकींचे लाभार्थींना वितरण करण्यात आले।